महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तपोवन परिसरातील केवडीबन भागात एका महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करून तिचा मृतदेह सूटकेसमध्ये कोंबून फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नाशिकच्या तपोवनातील केवडीबन येथील एका गोशाळेसमोर आज सकाळी एक संशयास्पद सूटकेस नागरिकांना आढळून आली। या सूटकेसमधून दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांचा संशय भरावला। नागरिकांनी तात्काळ पोलिसांना फोन केला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सूटकेस उघडली। सूटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह कोंबलेल्या अवस्थेत आढळला आहे। महिलेची हत्या नेमकी कुठे झाली, कुणी केली आणि हा मृतदेह इथे आणून कोणी टाकला, असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। प्राथमिक अंदाजानुसार महिलेची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच हा मृतदेह सूटकेसमध्ये भरून इथे आणून टाकण्यात आल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली आहे। आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहे त्यांनी डायल 112ला कॉल केला। एक बॅग आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्याच्यातून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली। त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे। त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचं त्यांना संशय आला। त्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं। बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं। सध्या या महिलेची ओळख ओळख अजून पटलेली नाहीये। सदरची बॉडी ही पीएम साठी पाठवण्यात आलेली आहे। साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले। गुन्हे शाखेचे पथक, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून कसून तपास सुरू आहे। मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने मृतदेह फेकला जात असल्याने नाशिककरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीला आलाय। या क्रूर हत्येमागचा मुख्य सूत्रधार कोण? पोलीस या सूटकेस मर्डर मिस्ट्रीचा छडा लावणार का, याकडे शहराचे लक्ष लागलंय। महाराष्ट्र बुलेटिनसाठी रोशन गव्हाणे, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।